तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। माननीय पांडे साहेब पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने लहान विद्यार्थ्यांच्यासाठी या ठिकाणी पुस्तक सत्र या कार्यक्रमाचं गेल्या 3 दिवसांपासून आयोजन करण्यात आलेलं आहे। हजारोच्या संख्येने लहान बालक विद्यार्थी त्यांच्या पालकांनी या प्रदर्शनीचा आनंद आणि लाभ घेतलेला आहे। पुस्तकांच्या सोबतच लहान मुलांना जुन्या खेळांची व्यवस्था या ठिकाणी उभी करून देण्यात आलेली आहे। मला वाटतं की माझ्यासारख्याही कार्यकर्त्याला या माध्यमातून शिकायला मिळालेला आहे। हा प्रयोग आपल्याला विभाग वाईज पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा वाईज करता येईल का याचा विभाग निश्चितपणे त्या ठिकाणी विचार करेल आणि वाचन संस्कृती ज्याच्यापासून आपण लांब जातो आहोत त्याला या माध्यमातून आणखी चालना कशी देता येईल त्या दृष्टिकोनातून शासन निश्चितपणे प्रयत्न करेल। तिसरी भाषा जी आहे ती मूळ विषयावर आलो आता। त्याच्यात बालभारतीने एक परिपत्रक प्रसिद्ध केलं का त्याच्यामुळं अजून संभ्रम वाढला आहे। तर महाराष्ट्रात नक्की तिसरी भाषा येणार आहे, हिंदी आहे काय? आत्ताच्या घडीला तिसऱ्या भाषेचा विषय स्थगित करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे कोणाच्याही मनामध्ये काही शंका असायला नको। पाठीमागच्या काळामध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून आपण शासन निर्णय केला होता आणि त्याच्यामधनं काही मुद्दे पुढे आले होते आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी त्यांचे पालक कोणत्या विषयाच्यासाठी त्यांना शिक्षण अपेक्षित आहे, कोणत्या वर्गापासून। आता काही लोकांनी सांगितलं की तिसरीच्या पासनं आणखी एक जसं हिंदीचा विषय पाठीमागे आला होता तो पहिलीपासून न करता तिसरीपासून केला पाहिजे, अशा अनेक सूचना पुढे आलेल्या होत्या आणि म्हणून या सर्व सूचना येणाऱ्या काळामध्ये घेतल्या जातील आणि मग पुढच्या काळामध्ये त्या संदर्भातला निर्णय केला जाईल। आत्ताच्या घडीला पाठीमागच्या काळामध्ये जी आपली कार्यपद्धती होती त्याच पद्धतीने पुढचं शैक्षणिक वर्ष पार पडेल। 11वीचा विषय आहे। 11वीमध्ये इन हाऊस कोटा जो आहे तो 10% होता, परंतु आता शासनाने एक नवीन बदल केला आहे। त्याच्यामध्ये संस्थेच्या आवारात जर महाविद्यालय असेल तरच तिथं तो कोटा मिळेल, अन्यथा इतरत्र जर संस्थेची महाविद्यालय असतील तर त्यांना मिळणार नाही। याला संस्थाचालकांचा विरोध आहे। तुम्ही याच्याकडे कसं पाहताय आणि या बाबतीतलं तुमचं प्रतिक्रिया? 11वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश देण्याची कार्यपद्धती काही तांत्रिक कारणास्तव मागचे 2-3 दिवस थांबलेली आहे। मला वाटतं की उद्यापासून ती प्रक्रिया सुरळीतपणे त्या ठिकाणी संपन्न होईल। या संदर्भामध्ये अपेक्षित असं आहे की विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित असलेले कॉलेजेस त्यातल्या त्यात मेरिटप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होतील। विद्यार्थ्यांच्यासाठी बऱ्याचदा असंही व्हायचं की त्याला चांगले मार्क्स आहेत परंतु दुर्दैवाने त्याला काही चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत नव्हता आणि या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे त्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे। विद्यार्थ्यांच्या पालकांची पण आर्थिक मोठ्या प्रमाणात बचत या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणूनच यापूर्वी तर मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती या ठिकाणी ही कार्यपद्धती काही वर्षांच्यापासून प्रगतीपथावर होती। आता ती सर्व राज्यव्यापी अंमलबजावणी केली जाते। त्याच्यातलं फी जी काही 100 रुपयाची जी काही फी आहे ती घेताना काही टेक्निकल एरर त्या ठिकाणी आला होता आणि म्हणून त्याच्यामध्ये आता गेली 2 दिवस मी आज पण त्याचा आढावा घेतलेला आहे। त्या त्रुटी तांत्रिक दोष दूर करण्यात आलेले आहेत आणि उद्यापासून सुरळीत ती प्रक्रिया सुरू होईल। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।